देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आपला प्रचार दौरा मातोरी गावातून प्रारंभ केलाय। गावातील मुख्य चौकात जमलेल्या नागरिकांशी संवाद साधत आहिरे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतलाय। त्यांनी सांगितले की गेल्या 5 वर्षात मी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत आणि यापुढे देवळाली मतदारसंघाला महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी मला संधी मिळावी। गावकऱ्यांच्या आशीर्वादानंतर त्यांनी प्रचार रॅलीची सुरुवात केली। रॅलीतून मातोरी, दरी, मुंगसारे, यशवंतनगर, दुगाव, मनोली, वाडगाव, नाईकवाडी, लाडची, पारधीवाडा, सांडगाव, नागलवाडी आदी गावात प्रचार दौरा करण्यात आला। रॅली दरम्यान महिलांनी आमदार सरोज आहिरे यांचे ओवाळून स्वागत केले आणि फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले। संध्याकाळी गिरणारे येथे गावकऱ्यांनी भव्य पुष्पवृष्टी करून आहिरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। नागरिकांशी संवाद साधताना आहिरे यांनी विकास कामांची माहिती दिली। त्यांनी असंही आवाहन केले की आगामी काळात देवळाली मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आणखीन कामे करण्याची मला इच्छा आहे। त्यासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवावे। या प्रचार दौऱ्याद्वारे सरोज आहिरे यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या। नागरिकांमध्ये यावेळी एक उत्साह दिसून आला। आपल्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई आहिरे, सन्माननीय दिलीपजी थेटे, विष्णुपंत बैजुने, नामदेवजी गायकर व स्टेजवर बसलेले सगळे आमचे सहकारी व गिरणारातले त्यांचे सगळे सहकारी, खरं तर आपण सुद्धा या ठिकाणी आता बराच उशीर झालेला आहे, परंतु आपण एक चांगली रॅली इथपर्यंत काढली। खरं तर ही गिरणाऱ्या गटामध्ये आज सकाळपासून आपण सगळे फिरत असताना एक अतिशय चांगलं उत्साही वातावरण या गिरणाऱ्या गटामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा येणारे 5-6 दिवस सगळ्यात महत्त्वाचे आहेत। या 5-6 दिवसामध्ये सामान्य नागरिकांपर्यंत कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त प्रचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या 5-7 दिवस तुमच्या आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे। तर उद्याचा एक दौरा आहे तो आटपला सुद्धा, त्याच्यानंतर आपण साधारण सगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गावात सगळीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। आणि या मतदारसंघामध्ये आपण गिरणाऱ्या गटात बघितलं, आज फिरत असताना गिरणाऱ्या गटात बारीक बारीक पाडे खेडे सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ते आणि या गिरणाऱ्या गावाला जोडणाऱ्या चारही बाजूनी अतिशय उत्तमपणे या ठिकाणी रस्ते सगळे झालेले आहेत। आणि एक पूर्वी आपण 5 वर्ष सर्व सन्माननीय व्यासपीठ, आज आनंद वाटला की गिरणाऱ्यामध्ये सर्व तरुण मित्रमंडळ अतिशय उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येत्या 23 तारखेचा जो विजय होणार आहे त्याचा मला प्रत्येक इथं गिरणाऱ्यामध्ये याचा प्रथमतः आनंद वाटला, म्हणून सर्व गिरणाऱ्यांचे प्रथमतः अभिनंदन व आभार। वेळ कमी आहे, ताईंच्या कामाबद्दल बोलायला लागलं तर 23 तारीख आहे, मला वाटतं येणारे 5 वर्ष ताईंचे आहेत ते सुद्धा संपून जातील, इतकी भरीव कामे आपल्या पूर्ण तालुक्यात आणि देवळाली मतदारसंघात ताईंनी केली। तसेच मी तालुका अध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व गिरणारकरांना तसेच पंचकृषी सर्व गावांना आश्वस्त करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीनिशी सरोजताईंच्या मागे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही सर्व ताईंच्या पाठीशी आहोत हे जाहीर करतो। धन्यवाद। जय श्रीराम। धन्यवाद। गावामध्ये कोणाचं तरी जन्मगाव आहे, त्याच्यामध्ये सभेत झाले का अशी सर्वसामान्यांची भाषणं? हा फरक आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, इथे सर्वसामान्यांच्यासाठी आमची दारं सदैव खुली आहेत। मग ती बोलण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी, आपल्याला लाभ देण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी। त्याच्यामुळे हेच ऋणानुबंध आपल्याला पुढेही जपायचे आहेत आणि ते ऋणानुबंध मतांच्या रूपाने अजून घट्ट होतील, कारण मलाही अजून एक हक्काची पंचवार्षिक आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी, उरलेली कामं करण्यासाठी पाहिजे आहे। आपल्याला इथे टोमॅटो मार्केट खूप मोठं आहे, इथे आपल्याला
बायो प्रोडक्ट साठी काही प्रयत्न करता आले का, हे माझं गिरणाऱ्यासाठी विजन आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे आहे. तर भविष्यामध्ये आपण या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊ, कारण आपल्याकडे आपले नाशिक जिल्ह्याचे सहकार महर्षी आहेत, यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नक्कीच इथे एक चांगला प्रोजेक्ट काही आणता येतोय का या माध्यमातून सुरुवातीपासून प्रयत्न करणार हा शब्द आपल्याला देते. गिरणारे गावाने परिसराचा या गटाचा विकास करण्यासाठी आपण सर्वजणांनी येत्या 20 तारखेला अनुक्रमांक आहे 2, निशाणी आहे काय काय घड्याळ या निशाणीवर आपण सर्वांनी पुन्हा एकदा मतांचा वर्षाव करून आपल्या या बहिणीला, आपल्या लेकीला पुन्हा एकदा आपल्या पदरात घ्यावं, आशीर्वाद द्यावं, एवढीच नम्रतेची विनंती करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. इथे आमचे बंधू